जय गुरु. IAS Tukaram Munde assigned as food and drug safety inspector. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? जय गुरु. हो सर. जय गुरु. हा, ठीक आहे. चला. आज नवीन कोण वाचेल? सुखदा वाचणार का? 12वा अध्याय, पहिले 10 श्लोक. प्रयत्न करते सर. हम्म. अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरम ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तं च कूटस्थम असं म्हणायचं सर, ते कूटस्थम चलं ध्रुवम्. नाही कूटस्थम. नाही नाही नाही, कुटस्थम नाही. सरळ जसं लिहिलंय तसं वाचायचं. कूटस्थमचलन ध्रुवम असं. कूटस्थमचलं ध्रुवम्. हम्म. संग्रामं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यो संसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ व्यथितचेतसाम् मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा, छान. जय कोणाला गुरु. म्हणायचं अजून नवीन? अनघा. हा, अनघा म्हणणार आहे. हा, ठीक आहे. अजून कोण? लीना म्हणतेस का? मी करू का प्रयत्न? मी करू हो. प्रयत्न? हा, चालेल चालेल. शुभते म्हण. हा. हा चालेल. 11 पासून. हम्म. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन् ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानां विशिष्यते ज्ञानात् कर्मफलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षश्चुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः
यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्गति शुभाशुभ काङ्क्षति परित्यागी काङ्क्षति हा काङ्क्षति काङ्क्षति हा, न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा श्रद्धधाना भक्तास्तेतीव श्रद्धधाना हा श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु छान 15वा अध्याय पहिले 10 श्लोक कोण म्हणेल त्यांनी नवीन थोडं चुकलं तरी चालेल म्हणजे पण आपल्याला कळेल म्हणजे मी म्हणते सर अनघादेव अनघा हा अथ पंचदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखः मश्वत्वं च प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान् अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदत्तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिर्वृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्कामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्कामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः हा पुढचे 10 कोण म्हणेल कोणाला म्हणायचंय सर मी म्हणू का हा सुनंदाताई म्हणा हा सर इरा हम्म. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः
पच्चाम्यन्यै चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनम् च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् सः सर्वविद् मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। एक मिनिट फक्त घेतो मी. ही आत्ता जिनं म्हटलं ते इरा, ती 6वीला शिकते ती, आणि तिला बहुतेक हा पाठ आहे पूर्ण, कारण ते स्क्रीनवर गेलेलं नसताना सुद्धा तिनं म्हटलेलं आहे. तर ही छान चांगली म्हणते, गोष्ट. छान म्हटलं. परीक्षा मध्ये ती येते आता काय नाव संस्कृतमध्ये. आहे तिचं? कौतुक आहे. इरा देशपांडे, अरे वा वा, छान विदर्भातली आहे. म्हटलंय ना. हा. इरा देशपांडे. वा वा, छान. मीरा, खूप कौतुक आहे तुझं, खूप छान म्हटलं सध्या. खरंच कौतुक आहे, खूप छान म्हटलं तिने. छान म्हटलं, खरंच Yes, मस्त. yes, खूप छान म्हटलं. सर बिझी झाले. हां सॉरी, मी म्यूट वरती होतो. सॉरी. हां हां, ऐकू येत आहे माझं? हो, ऐकू येतोय. येत आहे ना? हां. तर हां, ही इरा देशपांडे आहे, तर ही संस्कृतच्या आपल्या वर्गात आहे, आणि तिने आज 1-2 दिवसापूर्वी विनंती केली होती की तिलाही गीतेच्या वर्गात यायचंय, आणि बुलढाण्याचीच आहे ती. तर ती आजपासनं इकडे पण यायला लागली आहे. बरेचसे 7-8 अध्याय तिचे पाठ किंवा आहेत, तर त्याप्रमाणे 12वा-15वा तर असणारच म्हणजे असं. अच्छा, दुसरं एक सांगायचं होतं की असं आपण आता साधारण माझ्या एक लक्षात येत आहे की सुरुवातीला काही 4-5 दिवस मीच म्हणत होतो, आणि मग नंतर एक उच्चाराची एक धाटणी लक्षात यावी म्हणून, आणि नंतर आपण इतरांना पण संधी द्यायला सुरुवात केली. तर काही जणांचे म्हणजे उषाताई वगैरे या बऱ्याच गीता वर्गातल्या आहेत, त्यांचे झालेले आहेत चांगले उच्चार. आणि शक्यतो माझं असं असतं की उच्चार प्रत्येकाची धाटणी कधी-कधी त्यांनी ज्यांच्याकडनं शिकले त्यानुसार ते म्हणतात, त्यामुळे पण थोडासा फरक पडू शकतो. तर शक्यतो मी मध्ये बोलत नाही. पण काही जणांचं मला असं दिसतंय की त्यांचे उच्चार पक्के नाहीयेत. एकतर त्यांनी बघून, ऐकून असे केलेले आहेत, म्हणजे कोणाकडनं संथ अशी घेतलेली नाहीये. हां, तर मला उगीच सगळ्यांचाही वेळ म्हणजे खर्च नाही करायचा त्याच्याकरता. पण ज्यांना असं वाटतं की आपले उच्चार म्हणजे आपल्याला संथा घेणं आवश्यक आहे, घ्यायची अशांना, तर त्यांनी ग्रुपवर आपली नावं द्यावीत. हां, मग अशा लोकांचाच आपण एक वेगळा वर्ग करू, आणि त्या ग्रुपला आपण योग्य तशी संथा देऊ. हां, की जेणेकरून आपली हे अशी आहे की निदान हा जो आपण आता अधिक मासाचा उपक्रम आहे, तर निदान हा महिना झाला की प्रत्येकाला बिनचूक उच्चार तरी व्यवस्थित म्हणता आलं पाहिजे. भले पाठ नाही झालं तरी चालेल, पण कोणी असं म्हणता कामा नये की तुझे उच्चार चुकले आहेत, नाही का? किंवा पुस्तक बघून तरी आपल्याला व्यवस्थितच म्हणता यायला पाहिजे. तर असं ज्यांना संथा घेण्याची आवश्यकता किंवा इच्छा असेल, त्यांनी आपल्या ग्रुपवर नावं द्या. काही जणांना गरज नसणार,
ते तर नाहीच येणार, म्हणजे त्यांचा प्रश्नच नाही. पण ज्यांना हवं आहे त्यांनी आपली नावं द्यावीत, मग त्यांचा आपण वेगळा विचार करू कसं करायचं ते. हा तर हे फक्त हा 12वा आणि 15वा अध्यायासाठी आहे की पूर्ण भगवद्गीतेसाठी आहे? नाही नाही, हे बघ आपण ना देवी स्टेप बाय स्टेप जाऊया. सध्या आता हम्म, आपला हा 12वा आणि 15व्यासाठी आपण ठेवूया. हा हा जो हम्म. आपला महिनाभराचा उपक्रम, पुढचं मग आपण पुढचं जे आपले गीता वर्ग सुरू आहेतच त्याच्यात बघू काय करायचं आहे. पण सध्या या महिन्यामध्ये आपले उच्चारही बिनचूक झाले पाहिजे 12व्या आणि 15व्याचे. हे कसं करता येईल हे आपण बघूया. हा मला पण यायचं आहे त्याच्यामध्ये. हा नाही, मग ग्रुपवरती सगळ्यांनी नावं द्या. मग एकदा तेवढाच मग त्यांचा आपण एक वेगळा वर्ग घेत जाऊ काही दिवस आणि हे चालेल. करत जाऊ. हा हो नक्की. ठीक आहे. हा तर आपण 12वा अध्यायाचं, ज्याला जसं मी काल म्हटलं की जो सारांश आहे, तो जो टेबल पाठवला होता तो मी सांगितला. आपण बऱ्याच त्याच्यावर चर्चा पण व्यवस्थित केली आणि खूप वेळ दिला त्याला, कारण माझ्या दृष्टीने सगळ्या भक्तियोगाचा सारांश तो आहे. ते 6 श्लोक. हा तर ते आपण आता बघितलेले आहेत. त्याच्यावरती कोणाला काही शंका आहे का? कारण तो कन्सेप्ट समजणं फार महत्वाचं आहे. म्हणजे इनफॅक्ट तो समजला तर 12वा अध्याय समजला आणि भक्तियोग समजला आणि कर्मयोगही समजला असं मी म्हणेन. म्हणजे तुम्ही काल शिकवलेलं का सर? काल काल हा ऐकावं लागेल, मी नाही हा म्हणजे ऐकलं. परवा नाही, गेले 3 दिवस आपण घेत होतो तसं. हम्म. मी गेल्या आठवड्यापासून नाही आहे ना सर, त्यामुळे टच गेलाय. ठीक आहे, तर रेकॉर्डिंग बघून घ्या मग तसं. हा आता पुढचा श्लोक 12वा. आता इथं काय आहे की हे जो ज्ञान, ध्यान आणि इथं जो 11वा श्लोक आहे की सर्व कर्मफल त्यागम ततः कुरु यतात्मवान. तर आता म्हणजे हे कशी धाटणी या श्लोकांची लक्षात आलं असेल की सगळ्यात आधी मन स्थिर करून उपासना करणे. मन स्थिर होत नसेल, मन आणि बुद्धी स्थिर होत नसेल तर त्याचा अभ्यास करणे. अभ्यासही जमत नसेल तर भगवंताची ती सगळी कर्म, जास्तीत जास्त कर्म ही भगवंतासाठी करणे. आणि तेही जमत नसेल तर जी काय कर्म करतो आपण ती सगळी मध्योगम, त्याला परमेश्वराची जोड देणे आणि जी काय कर्म करतो त्याचा फलत्याग म्हणजे आसक्ती, ममता आणि अहंकार हे याचा त्याग करणे. असं आणि अशा रीतीने ही आत्मवान होण्याची ही प्रक्रिया भगवंतांनी सांगितली, नाही का? आणि त्यात आश्वासनही दिलं की या सगळ्यांमध्ये म्हणजे भगवंत अशा भक्ताचा उद्धाराची जबाबदारी भगवान स्वतःवरती घेत आहेत असंही सांगितलं. बरोबर. आता इथं जे शेवटचं जे आहे कर्मफल त्याग, त्याचं आता जरा विशेष सांगतायत ते. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्यागात् शांतिरनंतरम. तर आता इथे भगवान काय म्हणतायत की अभ्यासात म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञानम श्रेय ही, म्हणजे अभ्यासापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानम, अभ्यासापेक्षा ज्ञान. कारण अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, पण प्रॅक्टिस किंवा पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणे त्याच्यापेक्षाही ज्ञानवान किंवा जे ज्ञान आहे ते श्रेष्ठ आहे. पण इथं त्यांना ऍक्च्युअली असं म्हणायचंय की नुसतं ज्ञानाविना अभ्यास जो असतो, नुसतंच आपलं घोकमपट्टी ज्याला आपण म्हणू, नुसत्या घोकमपट्टीपेक्षा, न समजता केलेला अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेय आहे हे तर माहितीच आहे. म्हणजे थोडक्यात नुसतीच घोकमपट्टी करू नये, असं समजून करावं. उपासना ही समजून करावी, समजून उमजून करावी असं इथं सांगतायत. पण पुढे सांगतायत की ज्ञानात ध्यानम विशिष्यते, पण ज्ञानापेक्षाही ध्यान चांगलं. आता ध्यान का चांगलं?
वास्तविक आपण आधीचे जे सगळे गीतेचे अध्याय आहेत, इवन इथला जो दुसरा तिसरा श्लोक आहे नाही का, तर ज्ञानवान इवन 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की जे 4 प्रकारचे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये जो ज्ञानी भक्त आहे तो मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. बरोबर. असं सगळं म्हटलं असताना ज्ञानापेक्षाही ध्यान, आता इथं ध्यान म्हणजे काय ते पण आपण बघूया. तर ज्ञानापेक्षाही ध्यान विशिष्यते म्हणजे चांगलं आहे. असं तर म्हणजे ध्यान म्हणजे काय, ध्यान हा शब्द धी म्हणजे बुद्धी, आणि याच्या बुद्धीमध्ये मन पण आलेलं आहे. म्हणजे मन आणि बुद्धी स्थिर केलेलं आपण शेवटी ध्यान करतो. म्हणजे काय करतो, कुठल्याही ठिकाणी आपलं मन आणि बुद्धी हे जेव्हा आपण स्थिर करतो त्याला म्हटलं जातं ध्यान, नाही का. आणि आत्ता जे आपण श्लोक बघितले 7वा 8वा 6वा 7वा 8वा, त्याच्यामध्ये मन मयी बुद्धिम निवेशय मयी, नाही का, मन मय्येव मन आदत्स्व, तर तो ध्यानाचाच प्रकार सांगितलेला आहे. ध्यानाद्वारे उपासना. बरोबर. जर लक्ष नसेल तर उपासना होईल का देवतेची? नाही. त्यामुळे तिथे आणि त्या मन आणि बुद्धीच त्यांनी स्थिर करायला सांगितलेलं, नाही का. मय्यावेशित चेतसाम वगैरे. तर असं जे ध्यान आहे तर हे चांगलं आहे. असं चांगलं का म्हणतायत ते मी सांगतो नंतर. आणि अशा ध्यानापेक्षाही कर्मफल त्याग चांगला आहे. कर्मफल त्याग म्हणजे काय, जसं आपण म्हटलं तसं आसक्ती, अहंकार आणि ममता यांचा त्याग करून कर्म करणे त्याला म्हणतात सर्व कर्म फलत्याग, नाही का. कुठलंही कर्म करण्याच्या म्हणजे ती गोष्ट मिळण्याच्या आधी जी असते ती आसक्ती, ती ठेवायची नाही. कर्म करताना अहंकार ठेवायचा नाही, करताना आणि केल्यावर. आणि कर्मानंतर जर फळ मिळालं तर त्या फलाचाही त्याग करायचा, म्हणजे परत त्याची ममता ठेवायची नाही. हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी मिळवलं, असं ठेवायचं नाही. बरोबर. तर अशा रीतीने आणि कर्मफल त्याग का बरं चांगला, कारण त्यागात अनंतरम शांतीही. कारण असा जेव्हा त्याग केला जातो तेव्हा जी खरी शांती जी मिळते, शांती म्हणजे कल्याण, ती कल्याण समाधान हे सगळं त्यागाने प्राप्त होतं. आपल्याला माहितीच आहे ना की जोपर्यंत आपण आसक्ती असते, लोभीपणा असतो, अतृप्त असतो, आपण असंतुष्ट असतो, तोपर्यंत माणूस शांत असतो का? कधी नाही. पण त्यामुळे अशा रीतीने त्यांनी क्रम सांगितलेला आहे. आधी अभ्यासानंतर ज्ञान, ज्ञानानंतर ध्यान, ध्यानानंतर कर्मफलत्याग आणि कर्मफलत्यागाने शांती. आणि शांती ही कर्मफलत्यागाने मिळते. आसक्ती, अहंकार आणि ममता यांचा त्याग केल्याने. म्हणून कर्मफल त्याग हा सगळ्यात जास्त महत्वाचा. आणि मग आपण म्हणू की अरे एवढं ज्ञान जर महत्व आहे तर मग असं ज्ञानाला कमी का लेखलं यांनी, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ असं का म्हटलं. तर याचं असं कारण आहे की वास्तविक पाहता जे म्हणजे ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण ज्ञानमार्ग हा कठीण आहे, खडतर आहे. बरोबर. आणि जेव्हा आपण जसं एखादा लहान मुलगा असतो, 4थीत असतो, तेव्हा त्याला आपण सांगतो की अरे तू जो अभ्यास करतोय ना तो सगळ्यात महत्वाचा, अंकगणित सगळ्यात महत्वाचं. बरोबर. कारण अंकगणित एकदा तुला जमलं की सगळं गणित तुला जमायला लागेल. त्यामुळे अंकगणित सगळ्यात महत्वाचं, बेरीज वजाबाकी सगळ्यात महत्वाची. बरोबर. मग पुढे जेव्हा तो जातो 7वी मध्ये 8वी मध्ये, तेव्हा मग बीजगणित येतं, अल्जिब्रा. मग ते सांगतो मग आपण त्याला की ते महत्वाचं. बरोबर. मग नंतर कॅल्क्युलस, नाही का. नाही, अल्जिब्रा म्हणजे अंकगणित, कॅल्क्युलस म्हणजे बीजगणित, नाही का. मग ते महत्वाचं. मग नंतर मग डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन असं महत्वाचं, नाही का. तर त्याला म्हणजे जे सोपं आहे ते आपण त्याला आधी सांगतोय. म्हणजे कर्मफल त्याग हा त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा, म्हणून तो सांगितलाय. म्हणजे सोपं काय, उत्तरोत्तर इथं सोपं होत जात आहे. म्हणून कर्मफल त्याग हा
चांगला, कारण त्याने लवकर तुला शांती मिळेल. ज्ञानमार्ग हा खडतर आहे, कठीण आहे. म्हणून ज्ञानापेक्षा ध्यान विशेष, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग विशेष. आणि कर्मफलत्याग केलं की तुझी चित्तशुद्धी होणारच आहे. चित्तशुद्धी झाली की तुला शांती मिळणारच आहे ज्ञानप्राप्तीद्वारा. तर अशा रीतीने म्हणजे हा श्लोक जो आहे, तर हा शब्दशः याचा अर्थ तसा न घेता इथं सुलभतेच्या दृष्टीने काय सुलभ आहे त्या दृष्टीने हा अर्थ घ्यायचा आहे. समजलं? नाहीतर याचा आधी जे आपण सगळं बघितलं, ज्ञान ज्ञान ज्ञान, नाही का? ज्ञानयोग सांख्ययोग हा श्रेष्ठ आहे, तो मलाच तो मीच आहे वगैरे वगैरे. आणि मी इथे असं का म्हणतायत, तर याचं कारण ज्ञानयोग किंवा ज्ञानमार्ग हा खडतर आहे. हा, त्याच्यापेक्षा कर्मयोग किंवा भक्तियोग किंवा कर्मयोग हा सुकर आहे, सुलभ आहे. आणि त्यांनी शांती सहज मिळते, लवकर मिळते असं. समजलं? तर या श्लोकाचा अर्थ थोडा या भावनेने घ्यायचा आहे. हा, हो सर. हा, ठीक आहे. हा, जेव्हा मी तुम्हाला नोट्स देईल तेव्हा हे सांगेनच, म्हणजे सध्या सांगतो. हे हा म्हणायला खूप सोपं आहे, हा. पण वागायला किती कठीण आहे. नाही, पण निदान असं बघा की जो अगदी आपण आधी जो म्हणजे विशेषतः चौथ्या अध्यायातला जो ज्ञानयोग बघितला आपण, नाही का, तो किती कठीण होता ना, नाही का? तर त्या दृष्टीने हा जो 6 श्लोकातला जो आणि विशेषतः 11व्या श्लोकातला, 10व्या आणि 11व्या श्लोकातला भक्तियोग किती सोपा आहे. एकतर परमेश्वराची कर्म करा, किंवा हा, जी कर्म करू त्याला परमेश्वराची जोड देऊन फक्त आसक्ती, अहंकार, ममता सोडा. हे कोणालाही जमू शकतं ना. इथं काही फार बुद्धीची आवश्यकता आहे का? नाही. एकाग्रतेची आवश्यकता आहे का? हा हा हे सगळं मान्य आहे, पण आसक्ती, ममता आणि अहंकार सोडणं हे किती कठीण आहे. पण ते निदान काय करायचं हे तरी समजतंय ना. जसं आपण नाही तर म्हटलं होतं की 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 आत्म्यामध्ये अंतर्मुख हो म्हणजे नक्की काय, हेच लक्षात येत नाही ना, नाही का? बरोबर आहे. ज्ञानयोगामध्ये तसं आहे की तुम्ही आत्मतत्वाचं चिंतन करा, म्हणजे काय करा, नाही का? हम्म. त्या दृष्टीने हे किती बरोबर सोपं आहे. म्हणजे जे हा हा ते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हा पण प्रत्यक्ष आपण जेव्हा हे नाही ना सहज शक्य होत, म्हणजे हे माझं, हे तुझं, हे राहतच किती नाही म्हटलं तरी. आणि ती आसक्ती, ती ममता आणि तो अहंकार कमी करणं फार कठीण आहे, असं मला म्हणायचं होतं सर. अगदी नाही, बरोबरच आहे, बरोबर आहे. सोपं काहीच नाही ते आहेच, पण तुला नाही सोपं एवढंच. हो, कठीण तर आहेतच ते, पण एक जाणीव होते आपल्याला की ह्याचा त्याग करायला पाहिजे. ही जाणीवच हा. पुढे घेऊन जाते नंतर. अगदी बरोबर. आणि ते जाणीवेने प्रयत्न केले तर सहज शक्य होतं. अगदी अगदी नक्की. हो हो हो. ते पण आता कसं आहे करायचं म्हणजे जेव्हा वेळ येते ना, म्हणजे आणि दुसरं हे करायला संसार सोडण्याची आवश्यकता नाहीये. समजलं का? बरोबर आहे. हा, नाहीतर मग कर्मसन्यास घ्या बरं, तेच आधी म्हणजे तिथे सगळं गाडं अडलं आपलं, नाही का? हो हो हो, हा, खरंय. आणि संसारात राहून पण हे करता येऊ शकतं. हा हो हो, नक्की नक्की. पण म्हणजे प्रत्यक्ष वागायला जातो ना, तेव्हा आपल्याला आठवतं की अरे अहंकार सोडायला सांगितलंय, कर्मफल त्याग सोडायला सांगितलंय, आसक्ती सोडायला सांगितली, ती तर काही सुटतच नाहीये, ती तर घट्ट चिटकून राहतीये. बरोबर आहे सर, तुम्ही सांगता. शिवाय अजून एक काय वाटतं माहितीये का, की ह्या स्टेप्स आहेत भगवंतापर्यंत पोचायच्या. ज्याला शक्य आहे त्याने करावं, असं कुठे त्याने कंपल्शन केलंय सगळ्यांना. नाही कंपल्शन नाही ग, नाही कंपल्शन म्हणजे हा कंपल्शन कशातच नाहीये. शेवटी तुम्ही दुष्टपणे जरी वागायला तरी कंपल्शन नाहीये, पण हो ना. तुम्हाला एक चांगला मार्ग काय तो सांगतायत. सोपा मार्ग हे सांगितला त्यांनी. बरोबर. हा हा पण नाही आता दुसरं एक सांगतो.
याने आपले म्हणजे जे आता बहुतेक सगळेजण आपण आस्तिक आहोत, श्रद्धावान आहोत, देवावर आपला विश्वास आहे, पण नक्की भक्ती करायची म्हणजे काय करायचं, हे सगळे कन्सेप्ट बऱ्याच प्रमाणात क्लिअर होतात या 6 श्लोकांमध्ये, नाही का? हो सर, हो सर, नक्की नक्की. हा, म्हणजे भक्ती मी म्हणजे विचारू नक्की का? काय आहे? हा, हा, विचार. हा. हा, हे पहा, आसक्ती आणि अहंकार सोडणं सोपं आहे माझ्या दृष्टीने, पण एखादी म्हणजे ममत्वामुळे वाटणारी काळजी कोणाची, तर ती सोडणं अशक्यच आहे, म्हणजे कठीण खूप नाही, कठीण आहे, अशक्यच बरोबर. आहे. कारण हा, ममता आणि अशक्यच आहे. आसक्तीमध्ये ममता आणि आसक्तीमध्ये फरक काय? की जे हा, ऑलरेडी माझ्याजवळ आहे ते मला सोडायचं हा, नाहीये. जे गेलं ते जाऊ दे आता. जे मिळणार नाहीये ते पण हा, जाऊ दे, किंवा मिळेल न मिळेल पण माहिती नाही. नाही. पण जे माझ्या हातचं आहे हा, ते मला सोडायचं नाहीये. असं ममता म्हणजे हा, असं. हा. हा, बरं. बरोबर आहे. आणखी एक, समजा जे लोक खूप समजा दिवसभर ध्यान, धारणा, पूजा, जप वगैरे करतात, ते हम्म. या गोष्टी सगळ्या परमेश्वराला अर्पण करू शकतात. पण जर एखादी व्यक्ती समजा काही कारणामुळे दिवसभर घरातल्या कामातच व्यग्र असेल, तर ती कशी काय ते काम परमेश्वराला अर्पण करणार? नाही, सांगतो ना मी. हो की आता नाही? नाही, हा, नाही, याची ना खूप उदाहरणं देता येतील. हा, हा, याची खूप उदाहरणं देत. आता आसक्ती, अहंकार, ममता सोडायची म्हणजे काय? आता उदाहरण एका हा, गृहिणीचंच आपण उदाहरण घेऊया. हा, हा, आता काय हा, की की कसं, उदाहरणार्थ, तुम्ही स्वयंपाक केला समजा, तुम्ही हा, मन लावून केला. हा, त्या गृहिणीने मन लावून केला स्वयंपाक. हा, पण आणि मग त्याचं कोणी नावाजलंच नाही, कोणी समजलं. हा, म्हणजे आता नावाजलं नसल्यामुळे जे मनात एक मन खट्टू होतं, ते का होतं? कारण अहंकार. बरोबर. कारण हा, मी केला तो जो अहंकार जर आपलं पोषण झालं नाही, तर आपण मन खट्टू होतं. आणि कोणी म्हटलं वा वा, छान झालं, छान झालं, मग मला छान वाटलं. हा, म्हणजे काय, माझा हा, अहंकाराचं पोषण झालं इथं. पोषण पण झालं. हा, पण जर मी म्हणजे समजा असं केलं, हा स्वयंपाक केला, झाला, तर मी विसरले आता. कसा केला, हा, मी माझा चांगला प्रयत्न केला, आवडला त्याला, आवडला नाही आवडला, कोणी चांगलं म्हटलं, नाही म्हटलं तरी म्हटलं, कोणी नावं ठेवली तरी मला वाईट वाटलं नाही, कारण मी प्रयत्न चांगला केला होता. ठीक आहे, माझं चुकलं, थोडंसं मीठ जास्त पडलं, काहीतरी थोडंसं कमी शिजलं, जास्त शिजलं, काहीतरी. म्हणजे चुकी झाली तरी मनाला लावून घ्यायचं कामा नये, चांगलं झालं तरी मनाला लावून घेता कामा नये. ते म्हणजे सगळंच विसरून जायचंय. सकाळी जे केलं ते दुसऱ्या क्षणाला आपण विसरायचं पाहिजे. यालाच दुसऱ्या पद्धतीने म्हणतात वर्तमानात जगा, असं बऱ्याचदाच म्हटलं जगा. जातं ना. वर्तमानात जगा म्हणजे हो, भूतकाळाचा विचार करू नका. केला स्वयंपाक, विषय संपला, खाल्ला, कसा होता, संपला, असं नाही का. लोकांना 10-10 वर्ष आठवतं, अमुक एक ठिकाणी मी गेलो, मग ती भाजी चांगली होती, मग यांनी चांगली केली, मी त्या दिवशी असं झालं, पण त्यांनी माझं कौतुकच केलं. म्हणजे किती आपण म्हणजे नाही का, ही सगळी आसक्ती आणि ममता, नाही का. हा, म्हणजे तर छोट्या छोट्या सध्याची हा, अर्धी रील्स ही इथे हे छान मिळतं, तिथे छान छान मिळतं, हे खा ते खा, याच्यावरच असतात पूर्ण. हो, म्हणजे हो, हे तेच. इकडे छान ते असतं, ते तिकडे खा. म्हणजे किती आसक्ती असते प्रत्येक सगळ्या गोष्टीची म्हणजे असं. आपण खूप खूप अडकून चाललोय. म्हणजे सगळे जे व्हॉट्सॲप, फेसबुक, रील्स, म्हणजे जगाला त्या पूर्वी तरी अडकण्याची साधनं कमी होती, पण आता तर खूप अडकण्याची साधनं निर्माण झाली, नाही का. भरपूर साधन आहे आता. हो हा. ना. म्हणजे जे अडकणार नसतील ते पण ते बघून अडकतील, असं इतकं अगदी. दाखवतायत. नाही, म्हणजे आता साधी गोष्ट ना, 25 वर्षापूर्वीपर्यंत काही भानगडी नव्हत्या. लोकांकडे पैसा असला तर असायचा. म्हणजे आणि अजून 25 वर्ष, 50 वर्ष मागे गेलं तर बँका नुकत्याच आल्या होत्या आपल्या मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने. बहुतेक लोक, किती सोपं काम होतं, काही लक्षात ठेवायचं नाही. आता पासवर्ड लक्षात ठेवा, OTP, पासवर्ड, फ्रॉड्स, किती कॉम्प्लिकेशन्स आहेत, स्टेटमेंट्स, ते नाही का. बदला हा, पासवर्ड. हा. बदला तर ते पासवर्ड मध्ये. हो, हो. तेच. तर म्हणजे पण या सगळ्यातनं म्हणजे हे सगळं कशामुळे होतं, आपण त्यातनं अजून अडकत चाललेलो आहे ना, म्हणून, नाही का, असं. खरं. एनिवेज, हा, ठीक आहे. तर आता हा, आता याच्या पुढचे जे श्लोक आहेत ना, माझ्या दृष्टीने भक्तियोग जो आहे तो या
इथे संपला 12व्या श्लोकापर्यंत. हा, आता पुढचे जे 13 पासून जे 19 पर्यंत जे श्लोक आहेत ते, ती लक्षणं आहेत ना, ती ऍक्च्युअली जो ब्रह्मज्ञानी आहे ना त्याची आहेत. पण ती इथं का दिलीत भक्तियोगामध्ये, की ज्यांना जसं शक्य आहे तसं ते गुण आपल्याला जेवढे शक्य असतील तेवढे अंगीकारावेत. समजलं? हे भगवंतांना हे अपेक्षित नाहीये की भक्तियोगी आणि कर्मयोगी माणूस या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असेल असं. लक्षात घ्या. हा, हे पूर्ण, कारण लक्षात येईल तुम्हाला की सगळी जवळपास बरीचशी स्थितप्रज्ञाशी मॅच होणारी लक्षणं आहेत. ब्राह्मी स्थिती किंवा ब्रह्मज्ञानी किंवा ती जी आपण आधी बघितलीत ना आधीच्या अध्यायांमध्ये. पण इथं ती काय 35 काय ते 35 लक्षण आहेत 35 एकंदरीत. लक्षण, बरोबर, अगदी बरोबर, 35 लक्षणं आहेत ती. तर ती 35 लक्षणं म्हटलं तर सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं अशी आहेत. पण सगळ्यांची ही आणि विशेषतः कर्मयोगाची ही लक्षणं आहेत किंवा भक्तियोगाची ही लक्षणं आहेत असं नाही आहेत. त्याला जमेल तशी त्यांनी ती अंगीकारावी. पण हा, ज्ञानयोग म्हणजे ज्ञानयोगाची मात्र ही लक्षणं आहेत. समजलं या अर्थाने. तर आता आपण ती बघूया कुठली ती. पण मग हा, प्रत्येक श्लोकासाठी तो हा भक्त मला प्रिय आहे, हा भक्त मला प्रिय आहे असं का म्हणतात मग भगवान? हम्म. कसं आहे की जसं भगवंतांनी सगळ्यात भक्त कोण मला प्रिय तो आधीच सांगितलेला आहे. कुठला? ज्ञानी भक्त. बरोबर. सगळ्यात भगवंताला प्रिय कुठला आहे? ज्ञानी भक्त. बरोबर. हो. हा, आता ते पुन्हा पुन्हा सांगतात त्याचाच अर्थ ती ज्ञानी भक्ताची लक्षण आहेत. समजलं नाही का? त्यांना आवडणारा एकच, म्हणजे त्यांना आवडणारा एकच प्रकार आहे, प्रकारचा भक्त आहे, तो म्हणजे ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त कुठले? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर सगळे भक्त त्यांना सगळे भक्तच आहेत, पण सगळ्यात प्रिय तो ज्ञानी भक्त. आणि म्हणून पुढे जे येतं 18व्या 19व्या मध्ये यो मद भक्त समे प्रिया वगैरे वगैरे, ते त्याच्याकरता येत आहे. कारण ती, आणि म्हणूनच मी आधीच सांगितलं तुम्हाला की ती ज्ञानी भक्ताची लक्षण आहे ती. असं खरं. हा, लीना हात वरती केलाय, विचार. नाही, इथे ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान ज्याला झालंय तो भक्त असा असा अर्थ होतो का? हो 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 हो. म्हणजे तो आणि आता आपल्या या 12व्या आणि 15व्या मध्ये तो अभ्यासक्रमात नाहीये. तो गीतेच्या 2ऱ्या 3ऱ्या अध्यायात, म्हणजे 2ऱ्या अध्यायात 4थ्या अध्यायात वगैरे वगैरे तो असा त्याचं खूप चर्चा झालेली आहे. हा. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे अद्वैताचं ज्याला ज्ञान झालंय तो असा. आपण हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आता तो त्याची बाह्य लक्षणं काय ही इथं आता देत आहेत, ती बघूया आपण. हा, म्हणजे जसं म्हटलं जातं ना की पोचलेला माणूस कसा ओळखायचा, असं ओळखू शकत नाही. पण त्याची काही जी सर्वमान्य लक्षणं आहेत ती इथं दिलेली आहेत. म्हणजे समजलं असं. बघूया आपण. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. इथे अनुस्वार चुकलाय, भूताम नाम झालं, भूतानाम पाहिजे. भूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. तर इथं परमेश्वर म्हणतायत की अद्वेष्टा, हा, सर्वभूतानां अद्वेष्टा म्हणजे कुठल्याही प्राण्याचा द्वेष न करणारा. आणि हे फार अगदी पहिलं लक्षण आहे. हा, की कोणाचाच द्वेष नाही, विंचवाचाही द्वेष नाही, सापाचाही द्वेष नाही, हा, किडामुंगीचाही द्वेष नाही, वाघाचाही नाही, म्हणजे जे आपल्याला त्रास देतात त्यांचा पण द्वेष नाही. हे सगळ्यात महत्वाचं लक्षण. हा, नंतर
मैत्र हा सगळ्यांशी मित्रत्वाने, कारण तो कोणाला शत्रू मानतच नाही, सगळ्यांना मित्रत्व. नंतर